बघा सौभाग्याचं प्रतीक सांगितलं जात कुंकू पण आता निघाली टिकली टिकली तर ठोकली तसं नावरा टिकला तर टिकलं नाही तर तिला भेटू कुणाला त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपयाला कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काय साधन काय अरण्यामध्ये तिथं कपाळाला कुंकू लावत होत्या भांगामध्ये शेजूर भरत होत्या तर हनुमानराय उपस्थित झाले हातून विचारलं आई साहेब त्या कुंकवाचं महत्व काय त्या शेंदुराचं महत्व काय आई म्हणता जेवढ्या महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि जेवढ्या भागामध्ये शेंदूर जास्त असतो तेवढं माझ्या मालकाचं औषध वाटतंय मग हनुमंतरामध्ये एवढं कुंकणी आणि एवढं शेंदूर जर माझ्या मालकाचं औषध वाटतंय तर मी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेईन मग हनुमंतराने त्यावेळेस अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतला आणि तेव्हापासून लाभ झाले पण आता ते शेंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही काय सांगा तिकडच्या गावातली कहाणी नवीन लग्न झालं जोडी शॉपिंगला चालली आणि वर उन्हाचा कडक का उन्हाच्या कडाक्याने घाम आला घामाने कपडे